प्रेक्षकांनो, छोट्या वयोची मोठी स्वप्न या मालिकेच्या 4 सप्टेंबरच्या भागात तुम्ही बघत आहात की इराला साप चावलाय आणि आता शुभंकर खूप घाबरून गेले. ते बयोला विचारतात काय झालं, कसं झालं. बयोची पण आता अवस्था नाहीये हे सगळं सांगायची. सगळेच जण घाबरलेत. प्रेक्षकांनो, इराच्या पायातनं खूप रक्तस्राव येत असतो, कारण ते बयोने ते काट्याने तिला हे केलेलं असतं ना, आजूबाजूची जखम. आणि आता खूप वेळ ह्या विशालने तिच्यावरती फर्स्ट ट्रीटमेंट करायला सुरुवात केली आणि शुभंकरांनी सुद्धा. खरं तर शुभंकर आता एक वडील म्हणून जास्ती घाबरतात. प्रेक्षकांनो, शुभंकर इराला जागवायचा प्रयत्न करत असतात. इरा बेटा उठ, अगं उठ रजा. पण इराचा आता डोळा उघडतच नाही. आता खूप घाबरतात सगळेजण आणि इराला आता दवाखान्यात ऍडमिट करतात. तसंच त्यांनी गाडीत टाकलं इराला. आता इकडे गौतमी विचार करत असते, हा शुभंकर कुठे गेला माहित नाही. मी पोटेचं ऐकलं असतं तर बरं झालं असतं, एव्हाना माझं काम तरी झालं असतं. आणि आता ती सारखी शुभंकरला फोन करत असते, पण ते उचलत नसतात. आता बयो खूप रडायला लागते आणि विचार करते, म्हणजे तिच्या वडिलांना सांगते की बाबा बघा ना, इराचे पल्स कमी होत आहेत. आता शुभंकर म्हणतात, बयो सारखे पल्स चेक करत राहा, इराला जागवायचा प्रयत्न कर. बयो म्हणते, बाबा हो इराचे पल्स कमीच होत आहेत. आता सगळेच जण खूप घाबरलेत. बयो तिला उठवायचा प्रयत्न करते. बयोने तिला मांडीवर घेतलंय. प्रेक्षकांनो, आता बयो फोन करते, म्हणजे विशालला सांगते की सगळं व्यवस्थित आहे वगैरे वगैरे. आणि आता हॉस्पिटलला जात आहेत ते. आणि खूप त्यांची अवस्था खूपच म्हणजे घाबरलेले आहेत सगळेजण. त्यांनी असंच दाखवलंय. प्रेक्षकांनो, आता इकडे विशाल सगळा राहिलेला कॅम्प पूर्ण करतो. आरव खूप रडत असतो आणि विशाल त्याला समजवत असतो, आरव अरे टेन्शन घेऊ नको, आहेत ना तिथे सगळेजण, इराला काही होणार नाही. आरव म्हणतो, असं कसं झालं ओ विशाल, म्हणजे बघा ना सर, असं म्हणजे आम्ही जंगलात आलो काय आणि इराला साप चावला काय. विशाल म्हणतो, अरे नको टेन्शन घेऊ, इराला बरं वाटणार आहे. हेतल पण रडायला लागते बिचारी. आणि आता रडत रडत ती त्या ठिकाणी गेली आहे जिथे या इराने तयारी केली ना प्रपोजची, तिथे. आता हे विशाल सगळ्यांना सांभाळतायत आणि सगळ्यांना दिलासा देत आहेत, काळजी करू नका, इराला काहीही होणार नाहीये. आरव बिचारा तर खूप रडतोय. प्रेक्षकांनो, काल त्यांनी सगळं हेच दाखवलंय. राजाराम काका सुद्धा आरवला समजवतात, आरव नको काळजी करू, अरे शुभंकर सर आहेत इरासोबत, बयो गेली आहे, नको काळजी करू. आता विशाल म्हणतो, आपल्या सगळ्यांना हा राहिलेला कॅम्प पूर्ण करावाच लागेल, शेवटी आपली ही जबाबदारी आहे, इराची काळजी करू नका, इरासोबत आहेत शुभंकर सर. आता आरवला इतकं टेन्शन आलंय, पण काय करेल बिचारा, शेवटी कर्तव्य महत्वाचं आहे ना. आता इकडे बयो खूप टेन्शनमध्ये असते आणि शुभंकर सुद्धा. पण आता अचानक त्यांच्या गाडीसमोर एक टेम्पो येतो आणि ते गाडीवाले लोक खूप भांडायला लागतात शुभंकरांशी. आता त्यामध्ये वेळ जातोय, ते मारामारी करायला लागतात, तुम्ही आमच्या गाडीसमोर कसे काय आले वगैरे वगैरे. आता ही बयो उतरते आणि खूप चिडते त्यांच्यावर, तुम्हाला काही माणुसकी आहे की नाही, कळतं का तुम्हाला, आतमध्ये पेशंट आहे, पेशंटला साप चावलाय आणि तुम्ही ते तुमचे भांडणात हुज्जत घालण्यात वेळ घालवताय. आता तो माणूस उपकार केल्यासारखा म्हणतो, ठीक आहे पेशंट आहे म्हणून सोडतोय तुम्हाला, पुढच्या वेळेला सोडणार नाही म्हणजे आता पुन्हा दिसले तर बघा. आता इथे हेतल त्या विशालला, म्हणजे विशाल तिथे आलाय आणि हेतल सांगते की इरा तुम्हाला आज प्रपोज करणार होती. आता विशाल म्हणतो, अगं हे सगळं सजावट वगैरे त्यासाठी आहे की काय. आता हेतल म्हणते, हो सर, इरा तुमच्यावर खूप वेड्यासारखं प्रेम करते, तिला तुम्हाला आज प्रपोज करायचं होतं म्हणून तिने हे सगळी तयारी केली होती. विशाल म्हणतो, हे बघ हेतल, काळजी करू नकोस, पण आधी हे सगळं काढून ठेव बरं. आता हेतल ठीक आहे असं म्हणते त्याला. विशाल तिथून निघून जातो. पण आता ही हेतल विचार करते, इरा लवकर बरी हो न ग, आपण याच्यापेक्षा मोठं सरप्राईज प्लॅन करू. पण इरा मात्र इथे बेशुद्ध अवस्थेत आहे. प्रेक्षकांनो, शेवटी साप चावला ना की 2 प्रकारचे परिणाम होतात, एक तर आपल्या नसांवर परिणाम होतो, नाहीतर आपल्या ब्लडवर. म्हणजे हे मला माहिती आहे तेवढं मी तुम्हाला सांगते. आता नेमकं इराला त्याचा काय इफेक्ट झाला हे आपल्याला येणाऱ्या भागांमध्ये कळेलच. शुभंकरांनी तिच्यावर ट्रीटमेंट सुरू केली आणि खूप वेळ त्यांनी ट्रीटमेंटच दाखवलंय सीन. शुभंकर बयोला सांगत असतात, बयो अगं इराचे पल्स रेट कमी होता कामा नये, बघ लक्ष ठेव, मी आलोच. पण आता ही बयो सुद्धा इरावर ट्रीटमेंट करते. पण शेवटी कसं असतं ना प्रेक्षकांनो, डॉक्टर सुद्धा माणसंच आहेत आणि आपल्या लोकांवरती अशी वेळ आली म्हटल्यावरती हताश व्हायला होतंच, काहीही म्हणा तुम्ही. मग आता हे शुभंकर केबिनमध्ये जातात आणि खूप टेन्शनमध्ये आलेत ते आणि रडतात ते खूप. शेवटी इरा त्यांचा जीव की प्राण आहे, त्यांची छकुली आहे ती. आणि आता मात्र त्यांनी काय विचार केला माहीत नाही, त्यांनी कोणाला तरी फोन केला एका दुसऱ्याच डॉक्टरांना आणि त्यांना कळतंय की बहुधा तरी इराची तब्येत सिरियस दिसतीये. आता इकडे विशाल पण टेन्शनमध्ये आलाय की हे सगळं काय होऊन बसलं, म्हणजे बिचाऱ्या बयोचा आणि विशालचा प्रपोज राहिलं मागे आणि आता हे सगळं एवढा मोठा प्रॉब्लेम.
मग आता हा आरव येतोय विशालकडे आणि पुन्हा या दोघांचं बोलणं छान दाखवलंय. आरव म्हणतो, सर इरा बरी होईल ना? विशाल म्हणतो, अरे असा का विचार करतोयस तू? बरी होणारच आहे ती, तुम्ही काही काळजी करू नका, मी म्हटलं ना तुम्हाला सगळं नीट होईल. आता आरव विचारतो, फोन लागला का शुभंकरांना, म्हणजे त्याच्या बाबांना? पण आता तो फोन लावून बघतो तर फोन लागत नाहीये. विशाल म्हणतो, अरे ते सगळे ट्रीटमेंटमध्ये असतील इराच्या, तू नको काळजी करूस. आरव आता त्याच्या भावना व्यक्त करतो विशालला. हे असं काय होऊन बसलं विशाल सर? बयो सांगत होती इराला, इरा न कोणाचं ऐकतच नाही. ती जर थांबली असती, आपल्यासोबत पुढे गेली असती तर ही वेळ आलीच नसती. तिला न प्रत्येक वेळेला स्वतःच खरं करायचं असतं. आता आरव हे सगळं बिचारा वैतागून बोलतोय प्रेक्षकांनो. आपण म्हणतो ना आपल्या माणसाने ऐकलं नाही की असं केलं असतं तर नसतं झालं तसं तसं काहीतरी तो म्हणतोय. आता विशाल म्हणतो, आरव अरे इतकं नको काळजी करू, आपण आहोत ना, प्लीज तुम्ही एवढं टेन्शन घेऊ नका बरं. हा बिचारा सगळ्यांना समजावून सांगतोय. आता इकडे बयो पण इराच्या डोक्यावरनं हात फिरवतीये. आता या क्षणाला मला बयो न अगदी मोठ्या बहिणीसारखी भासली आहे बरं का प्रेक्षकांनो. तशी ती तिचं कर्तव्य करतेच, पण आज बयो इराच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणत असते, इरे अगं जागी हो ग, अगं तू सगळ्यांचा जीव की प्राण आहेस, बाबांचा जीव आहेस तू, तुला काही झालं तर बाबा कोणाकडे बघतील? इरा अगं तू आपल्या घराचं चैतन्य आहेस ग, आपल्या घराचं प्रोत्साहन आहेस तू. लहान लेकरू कसं सगळ्या घरामध्ये दुडू फिरतं आणि घर आनंदी होतं, तसं आहे ग तुझं. इरा अगं उठ ग इरा, अशी नको पडूस, तुला असं बघवलं नाही जाते. मला माहिती आहे तू चिडचिड करतेस, रागवतेस, पण तुला माझी काळजी आहे ना, म्हणूनच तू त्या जंगलामध्ये आलीस ना एवढ्या रात्रीची, फक्त मला शोधाय करता. आणि हे काय होऊन बसलं ग इरा, इरा उठ ग. बयो खूप रडत असते बिचारी. आणि आता ही गौतमी फोन करते बघा मध्येच इराच्या मोबाईलवर. गौतमीला आत्ता आठवलंय की इराला जाऊन खूप वेळ झालाय आणि अजून तिचा फोन नाही आला म्हणून. आता या इराचा फोन वाजतो तेव्हा बयो उचलते आणि हॅलो म्हणते. तेव्हा गौतमी तिला म्हणते, ए तू कशाला फोन उचलला, माझी इरा कुठे? माझ्या इराचा फोन चोरला का काय तू? काहीच्या काही बोलते हा गौतमी बयोला. पण असो, आता ही बयो काही बोलणार तेवढ्यात या इराचे पल्स रेट एकदम अचानक वाढायला लागलेत. आता मात्र खूप घाबरते बयो आणि जोरात शुभंकरांना आवाज देते. पण या गौतमीचा फोन चालूच राहतो ना आणि गौतमीला सगळं ऐकू येतं. आता शुभंकर इराला चेक करायला आलेले असतात तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की बहुधा तरी इरा कोमामध्ये जाणार आहे आणि ते बयोला सांगतात आणि बयो खूप घाबरते आणि रडायला लागते. आणि प्रेक्षकांनो हा भाग त्यांनी इथेच म्हणजे पूर्ण केलाय. काल त्यांनी तोच थरार दाखवला होता. तर आता पुढे आपण बघतोय शुभंकर बाहेर येऊन सांगतात की जर इरा शुद्धीवर नाही आली तर इरा आता कोमात जाणार आहे आणि बहुधा तरी इरा कोमात गेली असं दिसतं प्रेक्षकांनो, कारण बयो सगळ्यांना तसं सांगत असतो. भाग खूप इंटरेस्टिंग असणार आहे. मी आज तो रात्री वेळेवर देण्याचा पूर्ण प्रयत्न करेल. प्रेक्षकांनो सणासुदीचे दिवस आहेत, घरात तयारी चालू आहे, त्यामुळे असं कमी जास्ती होतंच. आणि काय होतं ना, नवीन मालिकेचा एपिसोड करायला खूप वेळ लागतो मला. आय होप तुम्ही मला समजून घ्या. माझ्या मागे कितीही घाई असली तरी मी तुम्हाला बयोचा रिव्ह्यू स्किप करणार नाही शक्यतो. तर असा होता कालचा भाग. कसा वाटला मला कळवा आणि प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.